अमर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख। आज रोजी शिवसेना पक्षाच्या वतीनं माझी आई सौ लक्ष्मी रतिकांत पाटील हे हत्तूर जिल्हा परिषद गटातून दक्षिण सोलापूरतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथं दाखल झालो आहोत। आमच्यासोबत आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब देखील आलेले आहेत आणि आमचे सर्व शिवसेनाचे पदाधिकारी देखील आलेले आहेत। आमचे अण्णाप्पा सत्तूपूर सर, सुरेश शेंडगे, आमचे धर्मराज बगले, योगराज पाटील, कासू गंगदे हे सर्व आम्ही मिळून हत्तूर जिल्हा परिषद या गटातून उमेदवारी अर्ज भरायला चाललो आहे। संपूर्ण जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज भरायला चाललो आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेना, मतदार बंधूंना विनंती करतो की जसं मी जिल्हा परिषद सदस्य 2017मध्ये कसं काम केलं आहे त्याहून जास्त आमच्या आईच्या माध्यमातून भरीव निधी आणून दक्षिण सोलापूरमध्ये असू दे किंवा जिल्हा परिषद गटामध्ये असू दे, भरीव निधी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने भरघोस निधी या दक्षिण तालुक्यात आणि हत्तूर जिल्हा परिषद गटात आणून दाखवतो असं सर्व मतदार बंधूंना विश्वास आहे। ही उमेदवारी आघाडीतून आहे का शिवसेना स्वतंत्र लढवते? शिवसेना स्वतंत्र आम्ही च्या माध्यमातून लढवत आहे। शिवसेना पक्ष म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही शिवसेना पक्ष वतीनं दक्षिण आणि अक्कलकोटमध्ये आघाडी झाल्याचं बोललं जाते, शिवसेना काँग्रेस। कसं आहे, विधानसभा वेगळी आहे। दक्षिण सोलापूर विधानसभाचं भूमिका वेगळं आहे आणि अक्कलकोट विधानसभाचं भूमिका वेगळं असणार। अण्णा, विजन काय ठेवलं? विजन काय तुमच्या? येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूरचं विकास हेच आमचं विजन असणार आहे। तालुक्याचा विकास सोबत जिल्हा परिषद, हत्तूर जिल्हा परिषद गटाचा विकास हेच विजन घेऊन आम्ही पुढे जात आहोत। माझं नाव श्रीनाथ जीवनकुमार वाघमारे, कुंभारी गट आणि धोत्री गणातून माझी धर्मपत्नी धोत्री पंचायत समितीतून सौ अरुणा श्रीनाथ वाघमारे, ओबीसी महिला प्रभागातून शिवसेना धनुष्यबाणकडून शिंदेगड लढत आहे। काय अजेंडा ठेवलाय तुम्ही निवडणुकीचा? तुमचं काय ध्येय आहे? काय विजन काय? विकास कामं, विकास काम कोणकोणते प्रकारचे विकास कामं असले आहेत? गावातील सबस्टेशन म्हणा, सरकारी दवाखाना म्हणा किंवा गटरी म्हणा, मेन रोड म्हणा, स्थानिक मुद्दे। तुमची धर्मपत्नी या ठिकाणी उभी आहे, हां, बरोबर आहे। महिलांसाठी काय विशेष एखादं काय नियोजन केलं आहे का तुम्ही? सर, महिला बचत गट चालवणे, घरगुती काहीतरी व्यवसाय करणे, तुमच्या गावकऱ्यांना काय आवाहन कराल, काय सांगाल? त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गावची लेखमाती तीच आहे आणि सून तीच आहे। मध्यम रुपये आम्हाला सध्या राजकारणाची रणधुमाळी जोर धरत आहे, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काय सांगाल? सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्याबद्दल थोडं माहिती देऊ इच्छितो। मी हर्षवर्धन राजेश देशमुख, राहणारा मंद्रुप। मी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मंद्रुप या गणामधून अर्ज पंचायत समिती या पदासाठी या इच्छुक आहे। त्यासाठीच मी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हा परिषद या ठिकाणी आमच्या गावकरी मंडळी सर्वांना घेऊन या ठिकाणी आम्ही आज पोहोचलेलो आहोत। तर या ठिकाणी बघता चांगलं वातावरण आहे, एकदम ऊर्जादायक आहे, सर्व लोकांचे प्रतिसाद चांगला आहे। तर असं सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं आणि इलेक्शनमध्ये आम्ही चांगल्या मताने निवडून यावं ही एक अपेक्षा आहे। तर परत एकदा सर्वांना धन्यवाद। कारण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे तुम्ही? मी आता सध्याला भाजप या पक्षाकडून तिकिटाची मागणी केलेली आहे। तसं इच्छुक सुद्धा आहे की आणि अपेक्षा आहे की त्यांनी या मागणीला मला न्याय देतील, मला तिकीट मिळेल। कारण की अजेंडा काय ठेवलाय तुम्ही? तुमचा विजन काय ठेवलेला आहे? विजन असं असणार आहे माझं, मी एक यंग जनरेशन आहे, युवा पिढी आहे। तर युवा पिढीला धरून त्यांच्या पुढं जे काही गोष्टी लागणार आहे, जसं की अनएम्प्लॉयमेंट आपल्या इकडं वाढत चाललेली आहे, रस्त्याची कामं व्यवस्थित होत नाही आहेत, जे मुबलक सुविधा आपल्या ठिकाणी पाहिजे ते आपल्याला मिळत नाही आहे। तर त्याच्याकडं माझं एक जास्तीत जास्त लक्ष त्या गोष्टींवरती असणार आहे। शेतकऱ्यांसाठी उत्पादनं वाढण्यासाठी आता आम्ही कृषी प्रदर्शन घेतलं होतं, तर त्या माध्यमातून किंवा आणि काय कॉन्फरन्सेस घेऊन शेतकरी लोकांचं उत्पादन वाढण्यासाठी किंवा आणि युवा लोकांसाठी जास्तीत जास्त जे काही करता येईल त्यांचं रोजगार वाढवण्यासाठी त्यासाठी माझा प्रयत्न असेल। धन्यवाद। नमस्कार, मी प्रशांत सिद्धराम सलगरे, गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे आणि मी हत्तूर पंचायत समिती गणातून इच्छुक म्हणून अर्ज भरलेला आहे। आता आम्हाला असं मेसेज मिळतो की बाहेरून आलेल्या उमेदवारांना म्हणजे
इतर पक्षातील काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आज त्यांनी म्हणजे आज हालचाल चालू आहे की आम्ही तयार केलेलं ताट आयतं ताट त्यांनी खाण्याच्या ह्याच्यावरती आहेत. आणि आम्हाला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळावी म्हणून मी प्रयत्नात आहे. तरी AB फॉर्मच्या प्रतीक्षेत मी आहे. मी त्यानंतर पुढील भूमिका मी हे 3च्या नंतर आपल्या मीडियासमोर देतो. नेतेच नेते चोहीकडे नेतृत्व गेले कोणीकडे सध्याच्या अशा राजकारणाची रणधुमाळ्यानी सध्याची स्थिती आहे. या वक्तव्यावर या विधानावर तुम्ही काय सांगाल, काय बोला? नाही नेते पण संभ्रमावस्थेत आहेत. ते आमचे आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार दक्षिणचे सुभाषबाबू देशमुख यांच्या पण आता सध्या आम्ही त्यांच्या भेटीसाठी गेलो. त्यांनी पण खूप म्हणजे आमच्यासाठी प्रयत्नात आहेत. निष्ठावंतांना न्याय मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. तरी पण त्यांना काहीतरी वरिष्ठांकडून डावलण्यात येत आहे किंवा वरिष्ठांकडून त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी आम्हाला पण दुःख वाटतं आहे त्यांच्याबरोबर काम करत असताना. मग आमच्या नेत्यांना न्याय मिळत नाही तर आम्हाला काय न्याय मिळणार? तर तुमचे पुढे रूपरेषा काय असणार आहे? नाही आता तुम्हाला 3च्या नंतर आम्ही तुम्हाला बोलू. बरी जिल्हा परिषद गटामधून महिला प्रवर्ग OBC आहे आरक्षण. त्या आरक्षणातून माझे घरचे सुजाता नितीन करदोळे ह्या भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला. काय अजेंडा ठरवलाय तुम्ही निवडणुकीचा? तुम्ही प्रथमताच निवडणूक लढवताय, काय अजेंडा आहे तुमचा? समाजसेवा महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. काय आवाहन कराल आपल्या? त्यासाठी फॉर्म भरला. साहेब, सध्या राजकारणाची रणधुमाळी आहे. प्रत्येक ठिकाणी नेतेच नेते चोहीकडे नेतृत्व गेले कोणीकडे अशी अवस्था आहे सध्या आहे. आणि सध्या आता जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण एक उमेदवार म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून काय सांगा? आता सध्या महाराष्ट्रातलं वातावरण हे राजकीय संपूर्ण गढूळ झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, कारण सच्च्या कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे. आज या महापालिकेचं तुम्ही बघितलं असता तर BJPनं जे वातावरण एवढं गढूळ केलं आहे गुंडगिरी पद्धतीचं, त्यामुळं आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला समतेचं, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य परत आणायचं आहे. सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. जो कार्यकर्ता पक्षासाठी अहोरात्र कार्य करतो त्या कार्यकर्त्यांना अजितदादाच न्याय देऊ शकतात. त्यामुळे अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य घटकातील सर्व जात पात न बघता मला तर काशेगाव गटामधून ओपनच्या जागेवर एक OBCच्या माणसाला संधी दिली आणि OBCच्या एका सामान्य कार्यकर्त्याला, गोरगरीब कार्यकर्त्याला कसं बळकट केलं पाहिजे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्या धनगर समाजाच्या एका युवकाला संधी दिली. ज्या युवकाला कोणत्याही पक्षात गेल्यानंतर विचारलं जात होतं पैसे किती आहेत तुमच्याकडं, जात कोणती आहे, संख्या किती आहे. मग आम्ही एवढे दिवस 40 वर्ष झाला आज वय चळवळ करतोय. मग ती चळवळ काय उपयोग नाही का? आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला फोन आल्यानंतर त्यांचा प्रश्न सोडत असताना जात बघितली जात नाही. त्यासाठी अजितदादा यांनी मला उमेदवारी दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला. तर असे पक्ष आज आपण पुढे आणलं पाहिजे. कारण जे जातीवादी पक्ष आहेत आणि जे धनदाढ्य आणि आयात उमेदवाराला जे त्यांची चळवळ नसते तशा उमेदवारांना त्यांनी संधी देतात. त्यामुळं आज अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सर्वसामान्य युवकांना संधी दिली पाहिजे. आज आमच्या दक्षिण तालुका, उत्तर तालुका, आमचे दक्षिण तालुक्याचे पाटील साहेब, मुजीब भाई, आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे ते सर्वसामान्य माणूस हा घटनेद्वारा आपल्या ह्या प्रक्रियेत आला पाहिजे. लहानातला लहान घटक सुद्धा इथं आला पाहिजे. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की धनदाढ्य लोक, गुंडगिरी लोकच तिथं जातात. चांगले अभ्यासू लोक का जात नाहीत? कारण जनतेमध्ये पैशाचा वापर केला जातो, बळ वापर केला जात आहे. म्हणजे अशा गोष्टीचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या पाठीमागे सर्व लोकांनी राहिलं पाहिजे. उद्या सहकार संस्था असतील, सर्व संस्थेतून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी अजितदादा पवार यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. जय हिंद, जय. साहेब, प्रत्येक विषय या ठिकाणी उमेदवार म्हणतोय रोजगार देऊ, हे देऊ, प्रभागातील सुविधांचा अभाव वगैरे करून. शेतकऱ्याच्या प्रश्नावर अद्याप कोणीच बोलत नाही, का बोलत? शेतकऱ्यांचा विषय जो आहे आत्तापर्यंत अगोदर बघितले अजितदादांनी सुद्धा जेव्हा सत्ता होती शेतकऱ्यांसाठी DCC बँका वगैरे यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी या सुरुवातीला राष्ट्रवादीने अजितदादाच्या मार्फतच झालेले आहे महाराष्ट्रामध्ये. तर शेतकऱ्यांचं हित हे अजितदादा पवारच बघू शकतात. कारण हे लोक जे आहेत त्यांना फक्त महापालिका आणि पैसे जिथं मिळतात ते व्यापारीकरण फक्त भाजपला पाहिजे.
तर इथं अजितदादा हे ग्राउंडचे बारामती ग्रामीण घटकातले असल्यामुळं ग्रामीणांची समस्या काय, शेतकऱ्यांची समस्या काय हे अजितदादाच जाणू शकतात. हे जे मुंबई पुणे ह्या मोठ्या शहरातल्या लोकांना फक्त कमर्शियल कंपन्या उद्योग ह्याच लोकांना पाठिंबा देऊन हीच लोकं मोठी करायची आहेत. कंपन्या हे मोठमोठ्या अंबानी अदानी अशा लोकांनाच मोठं करायचं. पण अजितदादा हे सर्वसामान्य शेतकऱ्यातील कुटुंबातील त्यांना काय फायदा झाला पाहिजे त्या शेतकऱ्यांबद्दल आत्तापर्यंत तुम्ही बघितले की जेव्हा राष्ट्रवादींची सत्ता होती त्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून शेतकऱ्यांचं कसं भलं होतंय, कसं त्यांना काय फायदा मिळेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी कसं होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर त्यांना कसं आळा बसेल याच्याबद्दल विचार केला जात होता. पण आता सध्या ते शेतकऱ्याबद्दल कोणीच विचार करत नाही. त्यामुळं अजितदादांच्या मागं सर्वसामान्य सर्व 18 पगड जातींनी अजितदादांना साथ दिली पाहिजे. आणि अजितदादाचं सरकार निश्चित आल्यानंतर आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ग्रामीणची निवडणूक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती अजितदादांच्या उमेदवारांना निवडून दिलं तर शेतकऱ्यांसाठी निश्चितच अजितदादा कार्य करतील. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे सर्वांचे नेते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीतून आम्ही बोरामणी जिल्हा परिषद गटातून मी आमचे मामा राजू हलसके आणि इच्छुक उमेदवार आमच्या मतदारसंघातील सर्वजण भरलेले आहेत. परंतु दादांचा आदेश आला आहे, दादा जे आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही त्या मतदारसंघावर आतापर्यंत इतिहासात तिथं कमळ फुललं नाही, कमळ फुलविण्याचं ह्यावेळेस काम करू असं अभिवचन दादांना या माध्यमातून तालुक्याला या माध्यमातून ह्यावेळेस जसं ग्रामपंचायतपासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत आता कमळ फुललं आहे. आमच्या मतदारसंघात कधीच कमळ फुललं नव्हतं. दादा आदेश देतील, दादा जे उमेदवार आम्हाला आता जिल्हा बी फॉर्म देतील त्यांना आम्ही तिथं दादाच उमेदवार आहेत ह्या उद्देशानं आम्ही गृहीत धरून त्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्ही बहुसंख्ये आणि बहुमतानं आणि प्रचंड बहुमतानं निवडून देऊ. आणि आम्हाला उमेदवारी त्यांनी दिले किंवा आमच्या पक्षातील कुणालाही उमेदवारी दिली तर आम्ही सर्वजण एक दिलाने एक विचाराने आम्हाला जे 40 वर्षापासून 45 वर्षापासून आमची जी भूमिका होती भारतीय जनता पार्टीचा 1984ला बोरामणीचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा होता. त्याच्यानंतर पंचायत समिती लढलो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 40-50 वर्षे काम केलं. जे स्वप्न होतं आमच्या मतदारसंघात बोरामणी मतदारसंघात बोरामणी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणणार हे आज अभिवचन ह्या सिद्धारामेश्वराच्या पावननगरीमध्ये तुम्हाला उभारून सांगतो. दादांना अभिवचन देतो बोरामणी ग्रामस्थांच्या वतीनं. आज मामा असू दे आम्ही असू दे आमच्यातले उमेदवार मागणारे हे मागत असतात पक्षांना मागितले तर कोण कुणाच्या विरोधात नसतात. परंतु ज्यावेळेस पक्षाचं नेत्यांचा आदेश येतो त्यावेळेस आपण त्या पक्षाचे भारतीय जनता पार्टी म्हणजे एक परिवार आहे, परिवाराचे सदस्य म्हणून आम्ही काम करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आज बघालो वेगळ्या पक्षामध्ये काय परिस्थिती चालली आहे, आज कोणाची काय चाललं आहे. आज त्याच पक्षातल्या महिलांना मान सन्मान नाही, त्या पक्षातल्या लोकांनी महिलांचा अवमान करालेत. अशी परिस्थिती असताना आज आपल्याला महिलांचं संरक्षण करायचं आहे, आज त्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, आपल्याला एक मॉडेल बोरामणी जिल्हा परिषद करायचं आहे. आणि दादाच्या माध्यमातून आपल्याला विकासाची गंगा आपल्या बोरामणी भागामध्ये आपल्या जिल्हा परिषदमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणायचा विकास करू. भारतीय जनता पार्टीचं नाव आता बोरामणी जिल्हा परिषद कमळ फुललंय. आज उमेदवारी बी फॉर्म जोडलं की प्रचंड बहुमतानं त्या मतदारसंघात विजय करू. तालुक्याचे आमदार पाणीदार आमदार लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजण जे इच्छुक उमेदवार आहे आम्ही सर्वजण इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे. दादानी जो आम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं आहे ह्याच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोट तालुक्यामध्ये नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जो माणसाचा आज धबधबा आणि नेतृत्व आज सगळ्यांनी मान्य केलं आहे त्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे की आम्हाला असला आमदार भेटला की आम्ही भाग्यवान आहोत सगळे मतदारसंघामध्ये. सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मी अध्यक्ष आहे दत्ता बोडके. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम्ही एकत्र आहे.
काँग्रेसशी सुद्धा आमची युती झालेली आहे. अजून कुठल्या पक्षाने आपल्याबरोबर येतात बघणार आहे आणि BJPच्या विरोधात आम्ही एकत्र लढा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आता तुम्हाला त्या गोष्टी बोलण्याची काही गरज नाही, महापालिकेत आपण बघितलेलं आहे. तरीसुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिशय चांगल्या ताकदीनं चांगले उमेदवार देऊन जास्तीत जास्त आणून मेजॉरिटी करून आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. आमचे नेते आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असतील, माढ्याचे खासदार धनश्री मोहिते पाटील, शरद पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सीट आम्ही खेचून घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही चांगला हातून प्रयत्न करू. साहेब, जास्तीत जास्त मध्ये एकंदरीत आकडा जर कळाला असता तर आता आमची इथे झालेली आहे. आज आमचं फॉर्म भरायचं झाल्याच्या नंतर आम्ही उद्या बसून त्याच्यामध्ये किती जागा कुणाला सुटतील आणि कसं आम्ही भारतीय जनता पक्षाची फाईट देऊ, महाविकास आघाडी एकत्र करून निवडणूक निवडून जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी करायचा आम्ही प्रयत्न करू. कोणकोणते विकासाचे मुद्दे या ठिकाणी प्राधान्याने तुम्ही घेतलेले? शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे आणि महागाई अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या महागाईला सगळे प्रत्येक वेळेला निवडणुकीत येतात, मोठमोठे आश्वासन देतात. आता तर ॲक्च्युली मी होटगीचा आहे, प्रॉपर IT पार्कचं गाजर दाखवलेलं आहे. त्याचं अजून कुठं काहीही झालेलं नाही. होटगी गावात जागा घेतली, भूमिपूजन करू, रोजगार देऊ, कुठलं काही पद्धतीचं खोटं आश्वासन द्यायचं. तसं जर बघितलं तर गेल्या लोकसभेला विधानसभेला पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं म्हणलेलं गाजर सरकार आज अजूनसुद्धा कुठलं काय दिलेलं नाही. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न, गोरगरिबाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न याला वाचा फोडण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जनमानसामध्ये जाऊन जनतेच्यामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे. आता त्याला कशा पद्धतीनं लोक समोर येतील आणि त्याचा कसा फायदा महाविकास आघाडीला होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सत्ताधारी पक्ष आपल्यासमोर विविध प्रश्न मांडू शकतो आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल देखील या ठिकाणी करतो आणि कार्यकर्ते देखील सपनाभावाचे ते आहेत ना. एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याच्या संभ्रमावस्थेतनं बाहेर काढून जशा पद्धतीनं आमच्या पाठीमागे उभारता येईल, भारतीय जनता पक्ष किती खोटं बोलत आहे याचं जर त्यांना सांगितलं की त्याच्या लक्षात येईल. आता आलेला आहे बऱ्याच गोष्टी, तरीसुद्धा EVMचा सुद्धा घोटाळा तुम्ही बघितला आहे. माळशिरस तालुक्याचे आमच्या पक्षाचे आमदार आहेत उत्तमराव जानकर, अतिशय अभ्यासूपणे त्याच्यावर विचार मांडतायत. तरीसुद्धा आता जनतेला कळेल काहीतरी त्याच्यामध्ये फरक पडेल आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष मुजीब शेख, आमचे तालुक्याचे अध्यक्ष सुभाष पाटील साहेब, उपस्थित सर्व असलेले आमचे उमेदवार सहकारी, सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा आमच्या गटाच्या आणि काँग्रेसची ही युती होऊन भारतीय जनता पार्टीला कुठंतरी रोखलं पाहिजे यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून ज्यावेळेस या देशाचे नेते आदरणीय शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याला डाळिंब कृषी केंद्र आणलं, द्राक्ष संशोधन केंद्र आणलं. अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार आणि पवारसाहेब यांनी आणलं. BJPचं एखादं काम तुम्ही दाखवा आम्हाला, शेतकऱ्यासाठी त्यांनी कुठलं संशोधन केंद्र आणलं आहे का बाबा, शेतकऱ्यासाठी काय केलं आहे. MSP भाव देत असताना देखील आज परिस्थिती अशी आहे, एखाद्या सहकारी साखर कारखाना असेल, सहकारी क्षेत्राची चळवळ असेल, ती चळवळ बंद पाडण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून झालेलं आहे. का तर तो कारखानदार असेल किंवा ते कारखाना असेल ते कसं बंद पाडता येईल, सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी साखर कारखान्याला पवारसाहेब असताना अनेक पॅकेज देऊन साखर उद्योग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी केलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीने ते मोडकळीस आणण्याचं काम, शेतकऱ्यांची पाठ मोडणे, साखर कारखाना म्हणणे शेतकऱ्याची पाठ मोडल्यासारखं आहे. म्हणून ही भूमिका रास्त नाही आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चित रूपाने सर्वसामान्य शेतकरी याचा विचार करेल, कोण शेतकऱ्याच्या हिताशी आहे, कोण शेतकऱ्याच्या हिताशी नाही. ही भूमिका शेतकरी घेतील, जनता घेतील, ग्रामीण भागातील जनता घेईल. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहून सर्वसामान्य शेतकरी असेल, कामगार असेल, शेतमजूर असेल, तो या जिल्ह्यामध्ये निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेल्या युतीच्या सर्व मित्र पक्षांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की भविष्यामध्ये
जरूर निश्चित रूपाने जनता याचा विचार करेल. साहेब, शेतकऱ्यांचा जिल्हा, कामगारांचा, कष्टकरी कामगारांचा जिल्हा आणि चळवळीचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळखलं जातं. यंदाच्या ज्या निवडणुका झाल्या, जे इलेक्शन झालं, ते लोकशाही मार्गानं झालं असं वाटतंय का? नाही, लोकशाही मार्गाने भारतीय जनता पक्ष हा पक्ष महाशक्ती म्हणून बोलले जातं, पण भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीचा पक्ष झालेला आहे. त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये किंवा नेते मंडळीच्या कुठल्या स्टेटमेंटमध्ये बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्याच्या अडचणी, शेतकरी कर्जबाजारी ह्याच्यावर कधी विषय होता का बघा. या विषयावर त्यांचा कधी प्रचार होत नाही. फक्त येऊन जाऊन विरोधी पक्षांना त्यांची टीका करणे, त्यांच्या विरोधी पक्ष नेत्याला नामोहरण करणे आणि निवडणुका जिंकणे, पैसा होत नाही निवडणुका जिंकणे, हा भारतीय जनता पक्षाचा पूर्ण राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पण शेतकरी, बेरोजगारी, महागाई या विषयावर तो पक्ष कधी बोलणार आहे हे तुम्ही पत्रकार बांधवांनी त्यांना विचारू. मैं आरिफ कुरैशी वर्संग जिला परिषद सी फार्म भरेली एकनाथ शिंदे साहब का गट से मेत्रे साहब के उनके नीचे फार्म भरे और अपने ज़्यादा से ज़्यादा लोगों के लिए को काम करो बोल के मेत्रे साहब बोले. तमाम जो मजहब के लोग हैं उनके लिए क्या संदेशा देना चाहेगा? संदेशा ये है मेत्री साहब अपने को चुने, एक मुस्लिम को और अदर समाज को मिल को एक चांस दिए ले, तो अपन सब मिल के काम करो बोल के उनका बोलना है. लिंगायत समाज बोलो, मुस्लिम समाज बोलो, जैन समाज बोलो, धनगर समाज बोलो, हर समाज को लिए को काम करो बोल को बोले क्या. और इंशाल्लाह मोशन नहीं तो आरिफ कुरैशी 27 तारीख को फाइनल हुई. जो साहब बोलेंगे उस टाइम पर फाइनल होईल. सोलापूर महानगरपालिकेनंतर आता सध्या जिल्हा परिषद याची निवडणूक लागलेली आहे. नेतेच नेते चोहीकडे, नेतृत्व गेले कोणीकडे, अशी सध्याची गत झालेली आहे. कुठेतरी लोकशाहीला घाला घालण्याचं काम या ठिकाणी या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रस्थापित विस्थापित लोकांची प्रतिमा पणाला लागलेली आहे. या अनुषंगाने आपण उमेदवार म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून जनतेला काय आव्हान करावं, विजन काय आपलं, काय सांगाल? सर, मी रामजी हरिबा गायकवाड, वळसंग 117 वळसंग पंचायत समिती राफी गणातून निवडणुकीला उभं राहतो आहे. आमच्या वळसंग गणामध्ये 9 गावं येतात. तर त्या 9 गावांचा सर्वांगीण विकास करावा आणि शासकीय ज्या सर्व योजना आहेत किंवा ज्या काय जनतेच्या हितासाठी गोष्टी आहेत त्या सर्व त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत न्याव्या, जेणेकरून त्या सर्वांचा एक वेगळ्या पद्धतीचा विकास व्हावा आणि खऱ्या अर्थाने जनता सुजलम सुफलम व्हावं. अन्न, वस्त्र, पाणी, निवारा या बऱ्याचशा गोष्टी ज्या समस्या भेडसावत आहेत ते दूर व्हाव्या, त्या सोडवाव्या, ह्या प्रमुख उद्देशानं पंचायत समिती गणाची निवडणूक मी लढवत आहे. तमाम गणातील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी बहुमताने निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं सेवा करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती. मी प्रॉपर वसंत ग्रामस्थ आणि आज आम्हाला शिवसेना शिंदे गट जिल्हा परिषदेचा युनिफॉर्म भेटलेला आहे. मला स्वतः मोहसिन तांबोळी, मी आणि आमचे आरिफ कुरैशी दोघांनासुद्धा आम्हाला युनिफॉर्म भेटलेला आहे आणि आम्ही दोघंसुद्धा युनिफॉर्म भरलेला आहे आणि आमच्या दोघांपैकी 27 तारखेला दोघांमध्ये एक ठेवायचं ठरलेलं आहे. परंतु दोघांना पण युनिफॉर्म शिवसेना शिंदे गटाचा भेटलेला आहे आणि मी मनापासून मेत्रे साहेबांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानतो. कारण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्यांनी एवढी मोठी जबाबदारी आम्हाला टाकली. कारण काय त्यांना माहीत आहे हा वळसंग जे जिल्हा परिषद गट आहे ते शिवसेनेला म्हणणारे लोक भरपूर आहेत. त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना यांनी मेत्रे साहेबांनी उमेदवार दिल्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. मेत्रे साहेबांनी काँग्रेससोबत युती केल्याचं समजते? अजून तरी काय नाही आहे. सकाळीच आम्हाला एबी फॉर्म दिलेत मेत्रे साहेब. जर काँग्रेसला गेलं तर आपली भूमिका काय राहील? नाही, मेत्रे साहेबांचे जे म्हणजे तेच आमची भूमिका राहणार आहे. नमस्कार, मी शब्बीर जवलदीन मनियार, कुंभारी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी आज रोजी भरलेली आहे. विकासाचा अजेंडा घेऊन लोकांचे जे काही काम असतील ते गावा पातळीवर, तालुका पातळीवर सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जनतेचा कौल हा माझ्या बरोबर राहील, हा आत्मविश्वास माझ्याशी आहे आणि जे पक्षानं मला काम देईल ते काम मी करण्यास तयार आहे. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सध्या आता काम करत आहे. काय अजेंडा असणार आहे, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर?
मी गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो. समाजाभिमुख आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. लोकांना रोजगार मिळावा, लोकांच्या हाताला काम मिळावं आणि बेकारी वाढलेली आहे. तसेच ज्या काही गरजा मूलभूत गरजा आहेत त्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा मी नागरिकांना प्रयत्न करेन.